नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर मन शांत का होतं, भीती कमी का होते आणि संकटातही आशेचा किरण का दिसतो? मित्रांनो, हे फक्त नाव नाही, ही एक दिव्य शक्ती आहे. एक असा आधार आहे जो लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देतो. कित्येक भक्त सांगतात, जेव्हा जीवनात खूप अडचणी आल्या, कोणी साथ दिली नाही, मन पूर्ण तुटलं होतं, तेव्हा फक्त एकच गोष्ट त्यांना उभी राहायला मदत झाली, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताच त्यांना धैर्य मिळालं, मनाला शांतता मिळाली आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. पण असं का होतं? कारण स्वामींच्या नावात श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि सकारात्मक ऊर्जा आहे. ज्या क्षणी भक्त पूर्ण मनाने स्वामींचं नाव घेतो, त्या क्षणी त्याचं मन नकारात्मक विचारांपासून दूर जायला लागतं. मन शांत झालं की निर्णय चांगले होतात आणि आयुष्यातील अडचणीवरती मार्ग दिसायला लागतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नाही, तर प्रत्येक भक्तासाठी जगण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा हे शब्द त्याला उभं करतात. अनेक भक्तांचे अनुभव आहेत. कोणाचं आर्थिक संकट दूर झालं, कोणाला नोकरी मिळाली, कोणाचा आजार कमी झाला, तर कोणाच्या घरात पुन्हा आनंद आला. आणि या प्रत्येक अनुभवामागे एकच गोष्ट होती, स्वामींवरील अटळ विश्वास. मित्रांनो, फक्त नाव घेतल्याने चमत्कार होतो का? तर उत्तर आहे, नावाबरोबर श्रद्धा आणि चांगले कर्मही आवश्यक आहेत. स्वामींचं नाव म्हणजे एक ऊर्जा आहे, पण त्या ऊर्जेला आपल्या चांगल्या विचारांची जोड मिळाली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. आजच्या धावपळीच्या जगात ताण, भीती, चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. अशा वेळी रोज सकाळी आणि रात्री फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल. मन शांत होईल, नकारात्मक विचार कमी होतील आणि आतून एक वेगळी ताकद मिळेल. स्वामींचं नाव म्हणजे आशा आहे, विश्वास आहे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे. म्हणूनच लाखो भक्त आजही म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादं लहान मूल घाबरतं तेव्हा ते लगेच आईचा हात पकडतं, कारण त्याला विश्वास असतो की आई जवळ असेल तर काहीही वाईट होणार नाही. तसंच अनेक भक्तांसाठी स्वामी समर्थ हे फक्त देव नाही, तर आयुष्याचा आधार आहे. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. पैशाची अडचण, नोकरीची चिंता, घरातील भांडण, मानसिक ताण आणि अशा वेळी माणूस पूर्णपणे थकून जातो. पण अनेक भक्त सांगतात, त्या कठीण काळात त्यांना फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि त्यांना आतून एक वेगळीच ताकद मिळाली. कारण स्वामींचं नाव म्हणजे मनाला मिळणारी सकारात्मक ऊर्जा आहे. जसं सूर्य उगवल्यावर अंधार दूर होतो, तसंच स्वामींचं स्मरण केल्यावर मनातील भीती कमी व्हायला लागते. मित्रांनो, फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं म्हणजे भक्ती नाही. खरी भक्ती म्हणजे वाईट परिस्थितीतही विश्वास न सोडणं. जेव्हा सगळं चुकीचं चालू असतं तेव्हाही स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवणं म्हणजे खरी भक्ती. स्वामी समर्थांच्या अनेक कथा आजही प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की एक भक्ताच्या घरी खायला अन्न नव्हतं, घरातून खूप गरिबी होती, पण त्या भक्ताने स्वामींचं नाव सोडलं नाही आणि काही दिवसांनी त्याला अचानक काम मिळालं, घरची परिस्थिती सुधारली. आता हा चमत्कार होता का, की स्वामींनी दिलेला नवीन दिशा होती? या प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. एक गोष्ट नक्की आहे, स्वामींचं नाव घेतल्यावर माणूस हार मानत नाही आणि जो माणूस हार मानत नाही त्याला यश एक ना एक दिवस नक्की मिळतं. म्हणूनच मित्रांनो, रोजच्या जीवनात कितीही व्यस्त असलात तरी दिवसातून काही वेळा स्वामींच्या नावासाठी नक्की वेळ काढा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मनापासून फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. काही लोक म्हणतात, आम्हाला स्वामींचा अनुभव येत नाही. पण लक्षात ठेवा, अनुभव लगेच मिळत नाही. श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म यामुळे हळूहळू स्वामींची कृपा जाणवायला लागते. आणि सर्वात महत्वाचं, स्वामी भक्त कधीही दुसऱ्याचं वाईट करत नाही, कारण स्वामींनी नेहमी प्रेम, दया, मदत करण्याचा संदेश दिला आहे. जर आपल्या मनात चांगुलपणा असेल तर स्वामींची कृपा आपोआप मिळते. जर तुम्हालाही स्वामींचा काही अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ.